कल्पना करा, नदीच्या शांत काठावर एक लहानशी होडी वाहते आहे. त्या होडीत एक साधारण मुलगी आहे. कुठलीही ओळख नाही, कुठलाही राजमहाल नाही, पण तिच्या एका निर्णयाने इतिहासाचा प्रवास बदलणार आहे. तिचं नाव सत्यवती. ती एक साधी मच्छीमाराची मुलगी होती, पण तिच्या जन्मामागे दैवी कथा होती. तिची आई होती अप्सरा अद्रिका आणि वडील होते महान ऋषी पराशर. कधीकाळी ती एका माशाच्या गर्भातून जन्मली. म्हणूनच लोक तिला म्हणायचे मत्स्यगंधा, कारण तिच्या अंगातून दुर्गंध येत असे. ऋषी पराशरांनी तिला 2 वरदान दिले. एक, तिची दुर्गंध सुगंधात बदलेल आणि दुसरा, तिच्या वंशातून इतिहास घडवणारे वीर जन्माला येतील. पण आयुष्य सोपं नव्हतं. ती रोज नदीत होडीतून लोक ने-आण करत असे आणि एके दिवशी त्या होडीत थांबला हस्तिनापूरचा राजा शांतनू. राजा मनाने एकाकी होता. त्याच्या नजरेला पडली ती तेजस्वी, शांत, गंभीर मुलगी सत्यवती. ती मुलगी जी दिसायला साधी पण आतून वादळासारखी. राजाचं तिने मन जिंकलं. पण तिच्या वडिलांनी अट घातली, माझ्या मुलीचा मुलगाच राजा बनेल. शांतनूने न सांगता निघून जाणेच पसंत केले. पण त्याचा पुत्र देवव्रत, जो पुढे भीष्म झाला, त्याने आपल्या जीवनाचाच त्याग केला. त्याने प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि सिंहासनावर बसणार नाही. एका मुलीमुळे इतिहासातील सर्वात मोठा त्याग झाला आणि सत्यवती हस्तिनापूरची महाराणी बनली. ती फक्त राणी नव्हती, ती एक रणनीतिकार होती. तिला माहीत होतं, सत्ता टिकवायची असेल तर वंश टिकायला हवा. पण काळाने उलटी चाल केली. तिचे दोन्ही पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य अकाली मरण पावले. हस्तिनापूरचा वंश संकटात आला. सत्यवतीने तेव्हा एक कठोर निर्णय घेतला. त्या काळी नियोग अशी एक प्रथा होती. तिने आपल्या पहिल्या पुत्राला ऋषी व्यासांना बोलावलं आणि त्यातून जन्म झाले धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. आणि इथूनच सुरू झाली महाभारताची खरी बीजे. सत्यवती युद्धात उतरली नाही, ती सभेत बोललीही नाही, पण तिच्या निर्णयांनीच हस्तिनापूरचं भवितव्य ठरवलं. शेवटी तिने राजमहाल सोडलं, राज्य, सत्ता, सोनं सगळं मागे टाकलं आणि जंगलात निघून गेली व्यासांसोबत तपश्चर्येसाठी. एका दिवशी जंगलाला आग लागली आणि त्या आगीतच सत्यवतीचं शरीर विलीन झालं. पण तिची कथा आजही इतिहासात जिवंत आहे, कारण ती फक्त राणी नव्हती, ती महाभारतामागची खरी शक्ती होती. सत्यवती, एक सामान्य मच्छीमार कन्येपासून इतिहास घडवणारी स्त्री. तुम्हाला जर अशाच पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा आणि महाभारतातील कथा आवडतात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.